हरि ओम हरि ओम गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बो फलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजम् शुक्लां ब्रह्मविचारसार परमां माद्यां जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं भयप्रदां जाड्यान्धकारां पहाम् हस्ते स्फटिकमालिका विदधते पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदां शारदा महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातये मुनीन्द्रैः समाधिततिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय राघवं रामचन्द्रस्य रावणारी रमापतिं राजलोचनं रामं तं वन्दे रघुनन्दनं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आइए हनुमान जी विराजिए कथा करमति अनुसार प्रेम सहित गति धरी पधारिए पवन कुमार। रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि। श्री राम कथा पावन रूपी कथा, पुण्य रूपी कथा, सुख देणारी कथा, आनंद देणारी कथा, प्रेम देणारी कथा, भक्ती भाव वाढवणारी कथा, म्हणून श्रीराम कथेचे श्रवण आपण करत आहात मंडळी सगळी। अयोध्येमध्ये आनंदाचं वातावरण आहे। कुठेतरी आशेचा किरण दिसू लागलाय। आतापर्यंत जो उदास वातावरणाचा डेरा पसरलेला होता
कुठेतरी आशेचा किरण दिसू लागला आणि सगळीकडे बातमी पसरली की तिनेही राण्या गरोदर राहिल्यात प्रसादानं, आणि तोही प्रसाद अग्निनारायणाचा आहे. होम हवनाच्या द्वारा मंत्र घोषाच्या माध्यमातून ऋषीमुनींच्या जपतपाचं फल आणि तो प्रसाद प्राप्त होतो. तिन्ही प्रसाद 3 भाग करून दिले जातात. त्यातला 1 भाग जातो, 2 भागाचे पुन्हा 4 भाग होत आहेत. दिसामासानं अवस्था बदलत चालली. गरोदरपणाची स्थिती प्राप्त होत असताना 8वा महिना लागला आणि महागुरुजी ज्ञानी पुरुष वशिष्ठ महाराज यांनी राजाला बोलावून घेतलं आणि सूचना दिली. राजा, धर्मशास्त्र असं सांगतंय की आपली पत्नी गरोदर असताना त्या अवस्थेमध्ये तिला डोहाळे विचारायचे असतात. डोहाळे म्हणजे तिची मनभावना. डोहाळे म्हणजे तिच्या मनातील मांडे. डोहाळे म्हणजे तिचं अंतर्गत मनोरथ. का नियम घातला शास्त्राने मला माहित नाही, आज नाही येतो, पण पूर्वी होता. आणि का करायची ही मंडळी, तर ती जी अवस्था आहे त्या गरोदर मातेची, तिची जशी बुद्धी, भावना, कल्पना असेल तसं मूल जन्माला येत असतं. हा शास्त्राचा नियम आहे. म्हणून जुन्या काळामध्ये माता जर गरोदर असेल आणि त्यातल्या त्यात पहिली वेळ असेल तर आमची जाणकार मंडळी, तज्ञ मंडळी तिला वाचन करायला पुस्तकं द्यायचे. कोणते पुस्तक? ज्याच्यामध्ये संत चरित्र आहे, ज्याच्यामध्ये समाज सेवेचं जे करणारी मंडळी आहेत त्यांचं चरित्र आहे, ज्यांच्यामध्ये देशासाठी बलिदान देतात त्यांचं चरित्र आहे, असं वाङ्मय त्या मातेला द्यायचंय वाचायला, जेणेकरून तिची कल्पना तशा पद्धतीने व्हावी आणि त्याचे संस्कार त्या गर्भावर व्हावेत, अशी कल्पना आहे. आणि अनेक दाखले तर मला वाटतं, आज मी बोलत नाही, अनेक दाखले आहेत. महाभारतातली कथा आहे, अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू, असे अनेक दाखले आहेत. भगवान श्रीकृष्ण रथामध्ये असताना सुभद्रेला माहेरावरून सासरी येत असताना आणि पुन्हा परत जायचंय, तर सहज विषय निघाला आणि श्रीकृष्ण परमात्मा चक्रव्यूहामधून बाहेर कसं पडायचं ती सांगू लागली. पण ऐकता ऐकता तिला झोप लागली आणि ती शास्त्र गर्भातील बाळाने ऐकलं. पण ते आतमध्ये जायचं कसं एवढंच ऐकलं, आता बाहेर कसं यायचं हे सांगत असताना मग ती सुभद्रा जागी झाली. मग गर्भाला ऐकू गेलं नाही, म्हणून अभिमन्यूला तेवढ्या चुकीमुळं मरावं लागलं, चक्रव्यूहामध्ये अडकून. मला सांगायला एक हे वाटेल की गर्भावर जर एवढा परिणाम होऊन एवढा बदल होत असेल, म्हणून त्यांनी असं ठरवलं किंवा काय मनोकामना आहे, काय मनोरथ आहे,
ती चौकशी करायची. लहानपणी जे संस्कार दिले जातात ती फिट बसतात त्या बाळाच्या जीवनामध्ये. आमच्या संप्रदायामध्ये एक माता होऊन गेली, तिचं नाव मदलस आहे. नुकतंच जन्माला आलेलं बाळ पाळण्यामध्ये घातलंय. आता त्याला नुकतं जन्माला आलेलं अगदी महिना 15 दिवसाचं काय कळेल त्याला? बोलता येत नाही त्याला, बोललेलं त्याला समजतही नाही, भाषाच कळत नाही. तरी आमच्या मदल समातीनं पाळण्यात घातलं आणि त्याला शिकवलं. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बाधा, देह नाशिवंत मळमूत्राचा बाधा, वरी चर्म घातले रे कुर्मी कीटकाचा साजा, वरी चर्म घातले रवरव दुर्गंधी रे मंगळ तिचा बाधा, दुर्गंधी रे मंगळ तिचा बाधा. स्मरे त्या हरिहरा शरण जाई रे गोविंदा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई रे गोविंदा. त्याला काही कळत नाही तरी आई म्हणते, हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातिले रे कर्म कीटकाचा सांदा, रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा. बाळा, या देहाच्या मोहात पडू नको. एक कायम टिकणारा नाही. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. बघा किती संस्कार द्यायची आमची जुनी परंपरा आहे. अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाठी, इथपर्यंत संस्कार पुढे वाढत चाललेले आहे. आणि एक बोलतो, लेकराची पहिली शाळा कोणती असेल तर ती आईची मांडी आहे. पहिली शाळा आहे. खरे संस्कार तिथून दिले जातात. म्हणून राजा, तुझ्या राण्यात 3 आहेत, डोहळे विचारायला जा. राजांनी 3 राणीवासामध्ये निरोप पाठवला. डोहाळ्या विचारायला जाऊन सांगितलं दासींनी, महाराज डोहाळे विचारायला येणार आहेत. नियमाप्रमाणे राजेसाहेब कौशल्याच्या मंदिराकडे निघाले, अर्थात महालाकडे निघाले. दरवाजाजवळ जाता जाता निर्णय बदलला. नको, अगोदर कैशल्याच्या महालामध्ये नको. एकदा का हार झालाय, आता डबल नको. राजाने आपला रस्ता बदलला. कौशल्याच्या महालाकडे जाता जाता सुमित्रेच्या नाही गेले, कौशल्याची कैकेयीच्या महालाकडे निघाले. एवढा मोठा सार्वभौम राजा, देवदैत्याच्या युद्धामध्ये दैत्याला मारून देवाला विजय देणारा सार्वभौम राजा दशरथ
घाबरला बायकोला. किती ताकद मोठी आहे. एक बोलू का, राजा बायकोला नाही घाबरला, तिच्या नादान विचाराला घाबरला, तिच्या अज्ञानाला घाबरला. ती कुठलाही मागचा पुढे विचार करू शकत नाही हे कळालं राजाला. तिला घराण्याची आबरू बेआबरू काही कळत नाही. झाला आपण तिचं समाधान करू अगोदर, तिकडं जाऊ. राजा द्या सोडून. अशी जी पातळी घसरलेली मंडळी असते ना, याच्या देव सुद्धा नादी लागत नाही. देव देव म्हणतो नको यांच्या नादी लागणार. आणि म्हणून तेव्हापासून एक हिंदीमध्ये म्हण आहे, कळलं का, नंगे से खुदा डरे. हो ना. कुठं बसता पंचायती करीत. रस्ता बदलला, दरवाजावर गेलो, दाशा उभे होत्या, दाशा पळत गेल्यात अंतर्महालामध्ये. निरोप दिला. राणी सरकारचा विजय असो. काय ग, राजेसाहेब येत आहेत, येऊ दे. आता तो नियम कसा होता, निरोप दिला का राणीनं उठावं, हळूहळू दरवाजाकडे चालत जावं. तोपर्यंत दाशा हातामध्ये पूजेचं ताट साहित्य घेऊन तयार असायचं. ते जायचं दरवाजावर, पतिराजाची सेवा करायची, स्वागत करायचं देव म्हणून, आणि मग हाताला धरून मंचावर बसवायचं ना, आपण पायाजवळ बसायचं आणि 2 शब्द बोलून आनंद घ्यायचा. निरोप दिला, राजेसाहेब येत आहेत, मला येऊ दे, रोजच येते. बसली होती अशी. थोडा वेळ वाट पाहिली राजाने, काही आली नाही. मोठ्या माणसाचं मन मोठं असतं, आणि मोठं त्याला म्हणतात जो छोट्याच्या नादी लागतच नाही. कारण नादी लागायला सुद्धा आपल्या समान पाहिजे ना कोणीतरी, कोणाच्या नाही ना. जाऊ दे म्हणे, तब्येत वगैरे बरी नसेल, तापट स्वभावाची आहे, घेऊ ऍडजस्ट करून. काय आतापर्यंत ऍडजस्ट केलंय ना, आता करू घेऊ. आज असा आनंदाचा प्रसंग येतो आहे. दाशा बाजूला जातायत, राजा आतमध्ये प्रवेश करतायत. महालामध्ये प्रवेश केल्यानंतर राजा येताना दिसला बाप्पा, बसलेली होते, अंग टाकलंय खाली. अंग टाकलं खाली. जसे जसे राजे जवळ येतात तसं तसं मोठ्यानं कण्हायला सुरुवात केली. अगं आई ग, अगं माय ग. हे नैसर्गिक होत नव्हतं काही, हे मुद्दाम करायचं असतं. जाऊ दे, मी तो विषय घेत नाही. तुम्ही माझ्या माय बहिणीसारख्या बसला. आमचे गुरुचे शब्द असायचे, ते जरा कठोर शब्द आहेत आणि ते खेड्यातच चालतात. पण आपण सगळी खेड्यातूनच आलेली मंडळी आहेत. ते नेहमी सांगायचे, मार्क मला अजकार नाही बोलायचा. ते सांगायचे स्त्रियामध्ये 2-3 प्रकार असतात. तर त्यातल्या त्या 2 भाग त्यांनी केले. हे ज्या लोकांना म्हणजे आपल्या घरातल्यांना, नवरा असो, सासू सासरे असो, आणखी कोण नातेवाईक असो, आई बाप सुद्धा सोडत नाहीये, त्यांना त्रास देतात 2 प्रकारानं. त्या 2 प्रकार कोणताही, ते शब्द तुमच्या ध्यानात येतील म्हणून आहे बी सुद्धा ऐकण्यात तुमच्या.
एक नवलगुजी आणि एक इलळगुजी, खेड्यातले शब्द आहेत ते. इलळगुजी आपलं हे दुखत, आपलं ते दुखत, नसलं दुखत तरी दुखत 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 म्हणून म्हणून आपल्याकडं दुखणं ओढून घेणं हा ज्ञान पण लक्षण आहे. आमचे महाराज सांगायचे, मला नाही बोलायचा अधिकार. आणि एक नवलगुजी आहे. बाजारात राहत असताना अडचणीचा रस्ता आहे, काही पुरुष मंडळी उभी आहे, त्यांच्या गप्पा चालू आहे, त्यांच्या मधून घुसून त्याला धक्का देईन आणि मग म्हणे तुम्हाला बाया माणसं दिसला का तुला होय. काय करता येतं, स्वभावाला औषध नाही म्हणतात. रोगाला औषध आहे पण स्वभावाला औषध नाही. आणि काही बद्दल मी कालही बोललो, मी या दोघीपेक्षा देखणी आहे असा अहंकार तिला होता. आणि एक बोलू, अहंकार कधीही माणसाला नुकसानकारक ठरतो. अहंकार चांगला नाही. अहंकाराचे तोंड काळे, दावी बळे अंधार. नामदेव महाराजांनी वर्णन केलं, देखणी स्वरूपाची सुंदर कोण कैकई आणि त्यानंतर गरोदर. अभिमान झाला ना बाप्पा, अभिमान झाला. सुंदरपणाचा अभिमान मणी, सुंदरपणाचा अभिमान मणी, सुंदरपणाचा अभिमान मनी, सुंदरपणाचा अभिमान मनी. त्यावरी गर्भिणी नामा म्हणे, त्यावरी गर्भिणी नामा म्हणे, सुंदरपणाचा अभिमान म्हणे, सुंदरपणा अभिमान म्हणे. त्यावरी गर्भिणी नामा मने, त्यावरी गर्भिणी नामा मने, सुंदरपणाचा अभिमान मनी, सुंदरपणाचा अभिमान मनी. नामदेव महाराज वर्णन करतात, सुंदरपणाचा अभिमान म्हणी, त्यावरी गर्भिणी नामा म्हणे. शेवटी राजासाहेब गेले. का ग, द्वारावर आले नाही स्वागत करायला, औक्षण केलं नाही, तब्येत बरी नाही का? हो माझी तब्येत बरी नाही. वैद्याला बोलू का? नको. तुम्ही कुणीकडे आले, कशासाठी आले, काय विचारायचं, काही विचारलं नाही. तेच म्हणले, अगं गुरु महाराजांनी सांगितलं डोहाळे विचारायचे, त्यासाठी मी आलो. तुझ्या मनातल्या कल्पना, तुझ्या मनातली भावना, तुझ्या मनातले संकल्प जे असतील ते उघड बोल. कारण त्या भावना, तो संकल्प म्हणजे बाळाचे संस्कार आहेत. ते बघ काय होतंय ते. अगोदर तर लवकर बोललीच नाही. बरं बोलली तर बोलली, चेहरा खुललेला नाही. माणसाचा चेहरा कसा पाहिजे? खुललेला पाहिजे. म्हणजे दुसऱ्याने जर पाहिलं ना तर त्याला आनंद झाला पाहिजे. हो ना. आपला चेहरा जर कुणी पाहिला ना तर पाहिल्याबरोबर त्याला वाटलं पाहिजे, वा
काय व्यक्तिमत्व आहे, काय व्यक्ती आहे, स्त्री असो पुरुष असो, छान आहे, प्रसन्न जीवन आहे, असा चेहरा पाहिजे. उग आपलं रडकट तोंड घेऊन, बरं कधी मध्ये काही घडलं असेल बरं का अध्यक्ष, काही घडलं तर मग उदास होतो माणूस काही काळापुरता, पण सतत तसा चेहरा, सतत तसा चेहरा, कोणता रडका. एखाद्याला वाटतं नाही ठीक आहे, तरी घटना घडली बरं का, चला ठीक आहे, उद्या पहा तसाच, परवा पहा तसाच, पुढच्या हप्त्यात पहा तसाच. मग हिंदीमध्ये म्हणे बघ त्यांच्यासाठी, क्यों रोते, बोले रोते नाही, सुरतच वैशी. नको नको तसं जीवन जगणं. नरदेह दिलाय देवानं, मनुष्य जन्म दिलाय, आनंद घ्यायचा, जीवनातला आनंद घ्यायचा. आपली अवस्था जी आहे आज ती कायम टिकणारी नाहीये. मिळेल ती वेळ, मिळेल तो दिवस, मिळेल तो आठवडा, मिळेल तो तास, मिळेल तो मिनिट, आनंदानं घालवायचा. जे होणार ते होणारच आहे, पण आपलं आयुष्य विनाकारण खराब करायचं नाही, आपलं जगणं खराब करायचं नाही, आनंदानं घ्यायचं. आणि नाहीतरी आपल्याकडे काय गॅरंटी आहे आजचा आनंद उद्या टिकेलच म्हणून? जरा माफी मागून बोलू, आजचं तारुण्य उद्या टिकेल गॅरंटी आहे? आजचं सौंदर्य उद्या टिकेल गॅरंटी आहे? नाही. जाऊ द्या, आपल्या समोर जे घडत आहे त्याचा विचार करा ना. दीपक महाराज, सध्या या क्षणाला जे घडत त्याचा विचार करा, कळेल आपल्याला सगळं. आपण तेवढी बुद्धी ठेवून पहा आजूबाजूला काय घडतंय. नाही, मी मंडपातलं सांगायला लागलो, जीवनातलं नाही. जरा आजूबाजूला पाहा ना, इकडं तिकडं पहा बरं, कोणती वेळ आहे आता ही. नाही, आता आपण बसल्यापासून काय पडले? पानं पडली, अजूनही पडतात. सकाळी स्वच्छ केलं होतं हे मंदिर परिसर, तरी पहा किती पानं पडली. काय कारण? नाही ओळखला. मी म्हणूनच म्हणलो आजूबाजूला पाच चला, पावलं पावली म्हणून शिकू शकतो. हे जग आपल्याला अभ्यास करायला दिलंय भगवंतानी, हा जन्म आपल्याला शिकायसाठी दिलाय. आपण जर तयारी ठेवलं कुठूनही काही आपल्याला मिळतं, शिकता येतं. ही 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 पानं आज गळून पडतात. एकेकाळी कोवळी होती, सुंदर दिसत होती, मोहर दिसत होता, सुशोभित दिसत होती. काळ निघून गेला, काळ निघून गेला. यांना कोणी खाली या म्हणतं का? बरं जाऊन आणतं का? हे आपोआपच गळून पडतात बापा. असंच आपलं आयुष्य आहे. क्या जीवन की बकरी है आस, हाथों में लिया नहीं तेरा घास. क्षणभंगुर गे जाये न कळता, क्षणभंगुर गे जाय न कळता. ग्रास गिळो सत्ता हाती नाही, ग्रास गिळो सत्ता हाती नाही, ग्रास गिळो सत्ता हाती नाही, हाती नाही. क्षण भंगुर गे जाये न कळता, ग्रास गिळो सत्ता हाते नागे. क्षण
क्षणभंगूर हे जाय न कळता